So today we are going to see the next climatic factor, that is wind. Now wind flow, that is again one of the important climatic factor, as there several other climatic factors are playing role in the ecology, as like wind is also playing role in ecology. So firstly we are going to see what is the wind factor. So wind is nothing but the movement of air caused by the differences in air pressure. So there is always change in the air pressure of the wind, because most of the earth is having the covered by the water in the form of oceans and sea. पृथ्वीचा बराचसा भूभाग हा पाणी त्या पृथ्वीच्या भूभागावर उपलब्ध आहे, आणि ते आहे समुद्र आणि वेगवेगळ्या प्रकारचे सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या महासागराच्या स्वरूपात. मग आता जर आपण यामध्ये जर कंपेअर केलं की जमिनीचा जो भाग आहे 73 जवळपास 23-24% जो भाग आहे जमिनीचा, जो उपलब्ध जमीन आहे त्यातला काही भाग हा बर्फाने आच्छादित झालेला आहे, बाकीचा भाग हा लँड आपण कन्सिडर करू, आणि उरलेला भाग हा महासागर म्हणजे पाण्याने कव्हर झालेला पृथ्वीचा जो भूभाग आहे. तर यामध्ये महत्वाची गोष्ट जी आहे, व्हॉट इज द चेंज ड्यू टू दिस वाइंड इज ब्लोइंग, व्हाय द प्रेशर इज ऑलवेज चेंजिंग. वन मेकॅनिझम इज देअर. जमिनीचा जो गुणधर्म आहे लँड इझिली गेट हिट अप अँड फास्टली गेट कूल डाऊन, फास्टली गेट हिट अप अँड फास्टली गेट कूल डाऊन. सो दिस इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द लँड. जमिनीचा मातीचा गुणधर्म आहे की माती लवकर तापते आणि माती लवकर थंड सुद्धा होते. या अपोजिट, in the opposite of this, the water has another quality, that water heats up slowly and cool down slowly with compared to soil. जमिनीपेक्षा पाण्याचं जे तापमान आहे, तापमान वाढण्याची जी प्रक्रिया आहे ती हळूहळू असते. पाणी हळूहळू गरम होतं आणि थंड होण्यासाठी सुद्धा पाण्याला वेळ लागतो. वॉटर ऑल्सो कूल डाऊन व्हेरी स्लोली ॲज कम्पेअर्ड टू सॉइल. आपण एक्सपेरिमेंट करून बघू शकतो. समजा एका पर्टिक्युलर पॉट मध्ये जर आपण जर सॉइल घेतली, माती घेतली आणि त्याला जर गरम केली गॅसवरती ठेवून, आणि दुसऱ्या पॉट मध्ये पाणी ठेवून बघा, मातीचा जो भाग आहे तो लवकर गरम होईल, पाणी लवकर गरम होत नाही, पाण्याला वेळ लागतो गरम होण्याचा. आणि थंड होताना तसंच आहे, माती लवकर थंड होईल, पाणी लवकर थंड होत नाही. तर यामुळेच पृथ्वीवरचं जेवढं काही वातावरण आहे हे सगळं अवलंबून आहे या दोन गोष्टीवर. जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते, पाणी उशिरा तापते आणि उशिरा थंड होते. या दोन गोष्टीवर सगळं वातावरण अवलंबून आहे. पृथ्वीवर जेवढं काही वातावरण आहे ते सगळं वातावरण या दोन गोष्टीवर अवलंबून आहे. तर कसं, तर महासागर जे आहे, समजा आता आपली तुलना करा. सपोज वी आर इन द इंडियन कॉन्टिनेंट. इन व्हॉट हॅपन, वी आर सराउंडेड बाय द ओशन अँड सी, सब ओशन सी. आपल्याला तिन्ही प्रकारचे हे आहे, पाण्याचा भूभाग आहे. एका बाजूला अरेबियन सी आहे, एका बाजूला इंडियन ओशन आहे, आणि एका बाजूला हिंदी सब ओशन आहे. सो these are nothing but the land that covered by the particularly the water. आपली जे पृथ्वीचा जो भारताचा जो भूभाग आहे त्याला जवळपास 7,500 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. म्हणजे इतका भाग हा जवळपास कव्हर झाला आहे तो कशाने, तर समुद्राने, पाण्याने. मग आता होतं काय, वी आर इन द टेम्परेट रिजन. आपण टेम्परेट उष्ण वातावरणामध्ये आहे. उष्ण वातावरणामधली आपली कंट्री आहे, टेम्परेट रिजन आहे. आपले जे तापमान जे आहे ते नेहमी करता कसं राहतं,
इन अँड ऍव्हरेज जर टेम्परेचर पाहिलं तर आपलं ऍव्हरेज तापमान आहे 30 डिग्री, 30 ते 35 डिग्री. कुठे जातो? फक्त हिमालयाचा भाग जर सोडला तर बाकी सगळ्या भागामध्ये स्टार्टिंग फ्रॉम दिल्ली अप टू द पर्टिक्युलरली अप टू कन्याकुमारी, काश्मीरचा भाग सोडून द्या, बाकी दिल्ली पासून ते कन्याकुमारी पर्यंत सगळीकडे तापमान इन अँड ऍव्हरेज 30 ते 35 डिग्री. यामध्ये हिवाळ्यामध्ये हे कमी होतं, 20, 15, 10, कधी कधी 5 वर सुद्धा येऊ शकतो, पण ते काही दिवसासाठी. आणि उन्हाळ्यामध्ये मात्र हे तापमान वाढून 35च्या वर 45 पर्यंत, 48, 47, 48 पर्यंत राजस्थान सारख्या ठिकाणी जातात. आपल्या भागात जर गेलं तर 40-42 पर्यंत, 42-43 मॅक्झिमम टेम्परेचर. हिंगोलीमध्ये जर पाहिलं तर मॅक्झिमम टेम्परेचर जातं 43 डिग्री सेंटीग्रेड. खूप झालं 43, 44. ते 44 काय 2-3 दिवस असतं, जास्त दिवस नाही. म्हणजे मॅक्झिमम टेम्परेचरचं समरचं पाहिलं आपलं तर 43 डिग्री सेंटीग्रेड. आणि मिनिमम जर पाहिलं तर थंडीचं तर 13 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त थंडी आपल्याकडे पडत नाही. फारच एखादा रेअरेस्ट केस असेल तशा वेळेला 10 डिग्री 11 डिग्री पर्यंत थंडी राहते. तर हे झालं आपलं ऍव्हरेज टेम्परेचर इन बिटवीन. 13 डिग्री पासून सुरू झालं तर 43 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत 30 डिग्रीचा डिफरन्स. याचा जर मीन काढला तर जवळपास काय 28 ते 38 डिग्री सेंटीग्रेड हा काय ऍव्हरेज टेम्परेचर आपलं राहतं. सध्या सुद्धा वातावरणामध्ये 30 डिग्रीचं जवळपास तापमान आहे, 30 डिग्रीच्या आसपास. म्हणजे आपलं अॅन्युअल जर टेम्परेचर आपण पाहिलं तर वर्षाचं जवळपास 30 डिग्रीवर स्थिर राहतं. मग आता जमिनीमध्ये जमीन जी असते ती जमीन तापण्यासाठी काय होतं, लवकर तापतं. त्यामुळे दिवसाच्या वेळेला जनरली काय होतं की सूर्य जसा उगवला तेव्हापासून इट स्टार्ट्स टू हिटिंग ऑफ द सॉइल, जमीन गरम व्हायला सुरुवात व्हायला. आणि गरम होता होता पुन्हा संध्याकाळी सूर्य मावळला की जमीन लगेच थंड व्हायला लागते. मग याला जर अनुभवायचं असेल, वी कॅन एक्सपिरियन्स इन द समर टाइम. उन्हाळ्यामध्ये बघा 9-10 वाजताच गरम वाटायला लागतं आणि रात्री 7, 8, 9, 10 वाजेपर्यंत जमीन भिंती गरम वाटतात आपल्याला. त्याचं कारण काय, हीट टेम्परेचर जास्त असतं वातावरणामध्ये. त्यामुळे हीट काय होते, ऍब्सॉर्ब केली जाते कशामार्फत, बाय द सॉइल. बिल्डिंग जे आहेत ते हीट जास्त ऍब्सॉर्ब करतात, सिमेंटचे बिल्डिंग. पण जमीन जी आहे ती जमीन काय होते, जमिनीचा एक गुणधर्म आहे, जमीन लवकर तापते आणि जमीन लवकर थंड होते. पाण्याच्या बाबतीमध्ये उलट होतं. इन द व्हॉट हॅपन व्हेन सनराईज, जेव्हा सूर्य उगवेल तेव्हा पाणी तापायला सुरुवात होईल. म्हणून सकाळच्या वेळेला पाणी बघा थंड राहतं आणि ज्या वेळेला हळूहळू ऊन वाढत जाईल तसं तसं 3 वाजता 4 वाजता पाण्याचं तापमान वाढलेलं असतं. अँड इट स्लोली कूल डाऊन अप टू ओव्हरनाईट. रात्रभर लागतो त्याला वेळ की ते थंड होण्यासाठी, पुन्हा नॉर्मल टेम्परेचर येण्यासाठी. म्हणून उन्हाळ्यामध्ये जर पाहिलं आपण किंवा हिवाळ्यामध्ये सगळ्यात विहिरीचं पाणी आपल्याला गरम लागतं सकाळी. त्याचं कारण काय की वॉटर गरम होतं पण त्याला थंड होण्यासाठी वेळ लागतो, ओव्हरनाईट लागतो पिरियड. किंवा मग संध्याकाळच्या वेळेला बघा उन्हाळ्यामध्ये पाणी गरम आपल्याला सापडतं, जर टाकीमध्ये असेल किंवा कुठं असेल तर रात्रीचे 8-9 वाजेपर्यंत सुद्धा पाणी गरम राहतं. म्हणजे वॉटर टेक्स अ मोर टाइम टू कूल डाऊन. पाणी थंड होण्यासाठी पाण्याला वेळ लागतो. सो व्हॉट हॅपन, मग आता याच्या मागे काय होतं, देर इज ऑलवेज चेंजिंग द एअर प्रेशर. त्याच्या मागे एक फिनॉमिनॉन आहे, तो म्हणजे चेंज ऑफ एअर प्रेशर. हाऊ दॅट द एअर विच आर प्रेझेंट ऑन द लँड दॅट इझिली हिट्स अप ड्यू टू हिटिंग ऑफ द सॉइल. जमिनीवरची हवा ही लवकर गरम होते कारण जमिनीचं तापमान लवकर वाढतं. आणि पाण्यावरची जी हवा आहे ती लवकर गरम होत नाही कारण पाण्याचं तापमान हळूहळू वाढतं. त्याच्यामुळे काय होतं, देर इज ऑलवेज चेंज इन द डिफरन्स इन द एअर प्रेशर. एअर प्रेशर मध्ये नेहमी सतत डिफरन्स राहतो. आता हवेचा गुणधर्म असा आहे की हवा जेव्हा गरम होते ती वरच्या भागाला जाते. व्हेन एव्हर व्हॉट हॅपन, द एअर गेट हिट अप, इट गोज इन द अबोव राउंड. वरच्या भागाला जाते, इन द अबोव सरफेस, वरच्या भागात जाते. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आजूबाजूची थंड हवा येते. म्हणजे हवा गरम झाली तर वर राहते. बघा आपल्या रूम मध्ये बघा, जर आपण एखादा गॅस वगैरे लावला असेल किंवा काही गरम करण्यासाठी गरम वाफ जर जमा झाली असेल घरामध्ये तर ती कुठे जाते, वरच्या भागाला राहते. धूर जर झाला असेल तर वरच्या भागात जमा होते. म्हणजे गरम हवा नेहमी वर राहते, थंड हवा नेहमी खाली राहते. सो व्हॉट हॅपन, जो भाग आहे, हवेचा जो भाग आहे तो हवा गरम झाल्यानंतर जमिनीवरची हवा लवकर तापणार कारण जमीन लवकर तापते. तर त्यामुळे हवा ही वरवर जाऊन विरळ होत जाते. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी पाण्याच्या वर किंवा समुद्रावरच्या वर जी हवा आहे
ती थंड हवा आहे, ती थंड हवा त्या जमिनीच्या दिशेने व्हायला लागते. मी हे कधी होतं? इन द मॉर्निंग पिरियड, सकाळच्या वेळेला दुपारपर्यंतचा जो भाग असेल तोपर्यंत काय होतं की एअर और वाइंड फ्रॉम द वॉटर लेवल, वॉटरच्या आजूबाजूची जी लेवलवरची जी वाइंड आहे दॅट कम्स आउट टू द लँडकडे यायला. अँड इन द अपोजिट इन द नाईट टाइमला काय होतं? पाणी तापलेलं असेल, जमीन थंड आहे, तर जमिनीकडची हवा पुन्हा पाण्याकडे रिटर्न जायला लागते. सो दिस ऑलवेज चेंजिंग द मुवमेंट ऑफ द एअर. म्हणून हवा सतत वाहण्याची जी प्रक्रिया आहे त्यात नथिंग बट कॉल्ड टू द वाइंड, त्याला आपण वाइंड म्हणतो. अँड दॅट इज कॉज ओनली ड्यू टू डिफरन्स इन एअर प्रेशर. मग याला आपण म्हणतो कमी दाब झाला, जास्त दाब झाला. आपण म्हणतो ना जस्ट लाईक कमी दाबाचा पट्टा तयार झाला त्यामुळे पाऊस पडतो. म्हणजे काय? लो प्रेशर झालं. कशामुळे झालं लो प्रेशर? टेम्परेचर चेंज झाल्यामुळे. तापमान जास्त झालं. बघा जेवढं ऊन तापणार तेवढा पाऊस लवकर येतो. त्याचं कारण आहे ऊन तापलं की हवा विरळ होते, हवा विरळ झाली की वर जाते, त्याची जागा भरून काढण्यासाठी समुद्राकडची पाण्याकडची हवा त्या ठिकाणी येते आणि सोबत ढग घेऊन येते, ढग घेऊन आला की पाऊस पडतो. सो दॅट इज नॅचरल मेकॅनिझम. सो wind is the movement of the air caused by the difference in the air pressure. एअर प्रेशर जो डिफरन्स आहे त्या डिफरन्स वरून काय होतं पर्टिक्युलरली वाइंड क्रिएट होतो. आणि वाइंड म्हणजे काय? दॅट इज हॅव्हिंग अ एअर ब्लोईंग इन प्रेशर. वाइंड म्हणजे वारा कशाला म्हणतो आपण? हवा जोराने जर वाहत असेल तर त्याला वारा म्हणतो. सो कोल्ड एअर ऍट द पोल्स क्रिएट्स हाय प्रेशर. जे काही कोल्ड एअर आहे जी कुठे असते? पोल्सला असते. आता पृथ्वीच्या बाबतीत विचार करू आपण, हे भारताच्या बाबतीत विचार केला आधी. आता पृथ्वीच्या बाबतीत कोल्ड एअर कुठे आहे? ऍट द पोलर रिजन. सो वार्म एअर ऍट द इक्वेटर क्रिएट्स लोअर प्रेशर. वार्म एअर इक्वेटरला आहे त्याचं लोअर प्रेशर क्रिएट होतं आणि कोल्ड एअर जे आहे त्याचं हायर प्रेशर क्रिएट होतं. सो ग्लोबली एअर मूव्स इन कन्व्हेक्शन सेल्स अबाउट एव्हरी 30 डिग्री ऑफ लॅटिट्यूड. 30 डिग्री लॅटिट्यूड चेंज झाला की पुन्हा प्रेशर चेंज होत जाते, प्रोड्युसिंग प्रेशर बेल्ट. And due to this pressure belt, what happened? There is always movement of the wind. आणि त्यामुळे वाइंड होत राहतो, सतत वारा वाहत राहतो प्रेशर बेल्ट क्रिएट झाल्यामुळे. And what causes the wind? That uneven heating of the earth surface by the sun causes temperature difference in the air. Uneven. आता पृथ्वीचा सगळा भाग एकाच वेळी गरम होत नाही, एकसारखा गरम होत नाही. आता काही भाग नॉर्दर्न हेमिस्फिअर मधले जे पर्टिक्युलर कंट्रीज आहेत दे आर नथिंग बट इट्स व्हेरी स्लो. आणि जे साऊथर्न हेमिस्फिअर मधले ती वार्म आहे, बरोबर आहे. आणि उलट होतं विंटर टाइम मध्ये साऊथर्न हेमिस्फिअर मधले पर्टिक्युलरली कोल्ड व्हायला लागतात आणि नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये वार्म होतात. सो दिस ऑलवेज चेंजिंग. पुन्हा जर आपण अमेरिकेमध्ये पाहिलं तापमान तर वेगळं राहतं, आफ्रिकेमध्ये जर तापमान वेगळं आहे, युरोपियन कंट्रीज मध्ये वेगळं आहे, भारतामध्ये वेगळं आहे, चायनामध्ये वेगळं आहे, ऑस्ट्रेलियामध्ये वेगळं आहे. म्हणजे अनइव्हन हिटिंग ऑफ द अर्थ सरफेस. सगळीकडे सूर्याची किरण एकसारखी प्रमाणात पडत नाही. देर इज समटाइम चेंज इन द अँगल ऑफ दिस. याचा अँगल जो आहे तो चेंज होत राहतो. अँड ड्यू टू दिस व्हॉट हॅपन? देर इज ऑलवेज चेंज इन डिफरन्स इन अर्थ सरफेस टेम्परेचर. So this is called the uneven heating of the earth's surface by the sun. And due to that what happened? There is change in the temperature differences and this causes the air blowing, that is wind. So warm air rises creating areas of low pressure and cool air sinks creating areas of high pressure. Cool air तिथून निघून जाते, थंड हवा ही गरम ज्या ठिकाणी हाय प्रेशर झाल्यामुळे दुसरीकडे मूव्ह होते. And warm air काय होते? It creating low pressure. So air moves from the areas of higher pressure towards the lower pressure. So this is nothing but a particularly a diffusion of the air. त्याला आपण diffusion म्हणतो. There is always movement of the air from the having higher pressure to the lower pressure. So this called to be as the nothing but called to be as the, just a minute. So the uneven hit, particularly air moves from the areas of higher pressure towards the areas of lower pressure. Lower pressure कडे काय होतं? मूवमेंट होते, त्याची त्या ठिकाणी सतत मूवमेंट होत राहते. अँड दिस मूवमेंट कॉल्ड टू बी ॲज द वाइंड. त्याला आपण वाइंड म्हणतो. मग वाइंडचे टाइप्स आहे. वाइंड फॅक्टर. व्हॉट आर द टाइप्स ऑफ दिस फॅक्टर? दॅट इज पोलार, ईस्टर्लाइज. सो पोलार वाइंड आपण त्याला म्हणू. वाइंड बेल्ट दॅट एक्सटेंड फ्रॉम द पोल्स टू 60 डिग्री ऑफ लॅटिट्यूड.
पृथ्वीच्या 60 डिग्री पर्यंत खाली येणारा भाग जो आहे नॉर्थन साइड पासून, तर त्याला आपण म्हणणार पर्टिक्युलरली पोलार ईस्टर्न लाईन्स, किंवा साऊथर्न पासून सुद्धा, साऊथ पोल पासून सुद्धा 6 डिग्री वर. वेस्टर्न लाईन्स, वेस्टर्न लाईन्स म्हणजे काय, वाइंड बेल्ट बियॉन्ड फाउंड बिटवीन 30 to 60 डिग्री, त्याला म्हणणार आपण वेस्टर्न लाईन्स. आणि ट्रेड वाइंड्स, दॅट वाइंड्स बिलो द 30 डिग्री ऑलमोस्ट टू द इक्वेटर, इक्वेटरच्या जवळ 30 डिग्री, इक्वेटर म्हणजे मध्य, आणि मध्य भागाच्या 30 डिग्री आसपास जो असतो तो ट्रेड. आता सगळ्यात फास्ट जो स्पीड असेल तो कोणता असतो, ट्रेड वाइंडचा असतो, वेस्टर्न वाइंड पेक्षा. वेस्टर्न वाइंड हे कूल्ड असतात, कूलर म्हणजे एकदम आईस, बर्फच पडतो त्या भागामध्ये, तर तोच भाग आहे. सो देर इज ऑलवेज चेंज इन द वाइंड पॅटर्न, वाइंड पॅटर्न ही नेहमी चेंज होतात. या ठिकाणी बघा, या इन दिस स्लाइड इट हॅज बीन नथिंग बट शोन that how the wind is nothing but particularly can be seen. Just like this is the 90 degree, 60 degree, 30 degree, 0 degree, that is the equator, त्याला आपण इक्वेटोरियल प्लेन म्हणतो. आणि तिथून काय होतं, इट इज ऑलवेज चेंजिंग ऑफ द वाइंड. वाइंड बघा कंटिन्युअसली ब्लो होते, नॉर्थ ईस्ट कडे वाहणारे वारे आणि इकडे साऊथ ईस्ट कडे वाहणारे वारे, वेस्टर्न साइडला वाहणारे वेस्टर्न साइड लाईन्सला, आणि ईस्टर्न लाईनला ईस्टर्न साइडला वाहणारे, म्हणजे दॅट इज ऑलवेज चेंज इन द वाइंड पॅटर्न. आपल्या जर पृथ्वीचं वाइंड पॅटर्न आहे हा वेगवेगळा आहे, तो चेंज होत राहतो. सो वाइंड इज ऑलवेज रोटेट होत राहते. सो व्हॉट हॅपन, जो मी मगाशी गोष्ट सांगितली ती गोष्ट याच्या फिगर मध्ये दाखवली आहे. सी ब्लीज समुद्राकाठचा जो वारा आहे, सी ब्लीज आहे समुद्राकाठचा जो आहे, पर्टिक्युलरली व्हॉट हॅपन ड्यू टू पर्टिक्युलरली हाय प्रेशर, थंड हवा असल्यामुळे, हाय प्रेशरमुळे advection of the cold air to the soil कडे जाणार, एअर वॉर्मिंग ओव्हर द लँड, जमिनीवरची हवा गरम होते, रायझिंग वार्म एअर वाढल्यामुळे पर्टिक्युलरली या ठिकाणी क्लाउड जमा व्हायला लागतात. अँड दिस इन टर्न इज पर्टिक्युलरली रिप्लेस बाय द कोल्ड एअर फ्रॉम द सी. सूर्यापासून किंवा समुद्रापासून येणारी जी थंड हवा आहे ती त्याची जागा भरून काढते. बघा, ज्या दिवसामध्ये तापमान जास्त वाढतं हळूहळू, मग हळूहळू थंड वारे व्हायला लागतात, थंड वाऱ्यासोबत काय येतात, ढग येतात, ढगासोबत पाऊस पडतो. सो दिस इज ऑलवेज अ वॉटर सायकल, याला आपण वॉटर सायकल सुद्धा म्हणतो. सो ऑलवेज कंटिन्युअसली ऑकरिंग, हे सतत घडत राहणारी प्रक्रिया आहे. पुन्हा उलट होतं, जमिनीकडची हवा, जसं आता सध्या जमिनीचं तापमान वाढत नाहीये कारण थंडीचे दिवस आहे, समुद्राचं तापमान आहे, तर मग काय होतं, जमिनीकडची हवा हळूहळू समुद्राकडे व्हायला लागते, आणि त्यामुळे वाट आपण ढग कुठे जातात, ढग या भागात येत नाही, जमिनीकडे येत नाहीत, आणि ते त्यामुळे पाऊस या दिवसात पडत नाही. थंड वातावरण असलं की पाऊस पडत नाही, गरम जास्त व्हायला लागलं की पाऊस पडायला लागतो. सो दॅट इज नथिंग बट नेचर्स रूल. सो वाइंड पॉवर पोटेन्शियल, आता भारतामध्ये जर पाहिलं तर वाइंड हॅज अ ग्रेट पॉवर. वाइंड स्पीड ही खूप मोठी एक एनर्जी आहे, दॅट इज वन ऑफ द एनर्जी, विंड एनर्जी. सो विंड एनर्जी कॅन बी यूज टू जनरेट द पॉवर जनरेट करण्यासाठी सुद्धा वापरतात. काही जो भाग आहे भारताचं, काही राज्य आहेत, गुजरात आहे, राजस्थानचा काही भाग आहे, महाराष्ट्राचा काही भाग आहे, आंध्र प्रदेशचा काही भाग आहे, तामिळनाडूचा काही भाग आहे, केरळाचा काही भाग आहे. तर यामध्ये वाइंड फ्लो हा वेगवेगळा आहे, आणि त्या स्पीडचा उपयोग करून एनर्जी जनरेट सुद्धा करता येते. दॅट इज नथिंग बट विंड पॉवर जनरेशन. विंड पासून पॉवर जनरेट सुद्धा करता येते. वाइंड स्पीड कसा आहे तिथे दाखवलाय, रेड जे भाग आहेत, इट हॅज बीन नथिंग बट 6 मीटर पर सेकंड. इथं 6.4 मीटर पर सेकंड आहे जो भाग पर्टिक्युलरली पर्पल कलर दाखवला आहे, त्याच्यापेक्षा जास्त, सगळ्यात जास्त जो ब्ल्यू कलरचा जो भाग आहे, सो दॅट इज हॅव्हिंग हाय विंड स्पीड, त्या भागात विंड स्पीड जास्त आहे. सो दिस इज द पर्टिक्युलरली वाइंड स्पीड दॅट इज शोईंग. आता या भागामध्येच का दाखवलंय, कारण जो वारे येतात जनरली ते काय, तर वेस्टर्न साइड, आपल्याकडे जो नैऋत्य मोसमी वारे जो पाऊस पडतो दॅट इज ड्यू टू द ईस्टर्न साइड, वेस्टर्न साइड कडे पडतो. Then the particularly wind power generation, आता ही wind power generation हा आपला काही भाग नाही, टॉपिक नाही, पण आपण पाहू शकतो की इन विच स्टेट वाइंड पॉवर इज जनरेटेड. त्याला आपण पवन चक्क्या लावतात आणि त्याच्या मार्फत काय होतं, वाइंड एरेशन मार्फत पॉवर जनरेट करता येते. तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा या सगळ्या स्टेटमध्ये विंड पॉवर जनरेट करता येते. सो दीज आर द विंड पॉवर जनरेशन त्यापासून करून विंड पॉवर पासून काय होतं, जनरली पॉवर जनरेट करता येऊ शकते. सो विंड फॉर्म्स, आता इंडियात भारतातला भाग दिला, काही स्टेटमध्ये जनरली इन द पर्टिक्युलरली इन द तामिळनाडू
or in Maharashtra also it is having higher amount of wind flow. आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वाईन फ्लो दिसतो. तामिळनाडूमध्ये, आंध्र प्रदेश आहे किंवा गुजरात आहे, राजस्थान आहे, या भागामध्ये सतत वारा जास्त वाहतो. गुजरातचा भाग आहे. So then all of it, Rajasthan is there, Karnataka is there. So that always nothing but blowing the air continuously. In Madhya Pradesh also, in Andhra Pradesh, in Telangana. So all these are nothing but continuously blowing. So what is the role of this wind now? Yeah, windचा role काय मग? How this will be nothing but helpful in particularly in ecology. Ecology मध्ये wind factorचा role काय? That wind factor continuously blowing from the coastal areas affect on the plant and vegetation surrounding to coast. समुद्राकाठचे वनस्पती बघा, झाडं बघा, सतत असे झुकलेले असतात जमिनीच्या वर, कारण इट इज ड्यू टू कंटिन्युअस फ्लो ऑफ द वाइंड. वारा सतत समुद्राकडून येत राहतो, त्यामुळे समुद्राकाठची झाडं जमिनीच्या दिशेने झुकले असतात. नारळाची झाडं बघा किंवा आणखी पैकी झाडं असतील, कोस्टल एरियामध्ये पाम असते, तर या पामची झाडं जमिनीकडे झुकली असतात. आणि त्या भागातलं व्हेजिटेशन सुद्धा चेंज होतं. इथे मोठ्या पानाची झाडं नसतात, बारीक पानाची झाडं असतात, कारण एअर प्रेशर त्या झाडांना सहन करता आलं पाहिजे. टप असतात, त्याला जास्त फांद्या नसतात, ब्रांचिंग कमी राहतात. सो दिस इज द इकॉलॉजिकल चेंजेस दॅट ऑकर विथ ड्यू टू वाइंड. वाइंडमुळे इकॉलॉजिकल चेंजेस होतात. आणि कोणती इकॉलॉजिकल चेंजेस? द प्लांट डू नॉट बिकम्स टू मच हायटेड. प्लांट जास्त हायटेड राहत नाही. अलॉंग विथ व्हॉट हॅपन, दे डू नॉट शोईंग लार्जर लीफ स्ट्रक्चर. पानांचा आकार मोठा नसतो, असला तर पॅरलल व्हेनेशन असतं किंवा त्याच्यामध्ये काय असतात, डेंटेशन असतं, मधामधात डेंटेशन राहणार, त्यामुळे इझिली हवा त्यातनं निघून जाईल, पानं फाटणार नाही किंवा तुटणार नाही, झाडाची गळणार नाही. सो द प्लांट्स हॅव्हिंग टफ रिजिडिटी. त्या प्लांटमध्ये रिजिडिटी जास्त असते, टफनेस असतो. इट इज हॅव्हिंग हायर अमाऊंट ऑफ कोलेनकायमॅटिक टिश्यू. कोलेनकायमॅटिक टिश्यू त्याच्यामध्ये जास्त असतात. सो दिस इज द चेंजेस दॅट सीन ड्यू टू इफेक्ट ऑफ वाइंड. वाइंडमुळे दिसणारे हे चेंजेस आहे या प्लांटमध्ये. मग बाकी इकॉलॉजीमध्ये काय चेंजेस होतात? द ऑर्गॅनिझम्स दॅट इज ग्रोईंग इन दिस रिजन ऑल्सो चेंजिंग. डेझर्टमध्ये बघा सतत वारा वाहत राहतो, मग त्यामध्ये राहणारे प्राणी जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा बदल झाला. जसं उंट बघा, दॅट इज पर्टिक्युलरली दॅट इज कॉल्ड डेझर्ट शिप. त्याला डेझर्ट शिप म्हणतात. सो इन कॅमल व्हॉट हॅपन, देर इज हॅव्हिंग इकॉलॉजिकल चेंजेस. त्याच्यामध्ये अशी इकॉलॉजिकल चेंजेस झाले दॅट कॅन इट सर्व्हाइव्ह इन दिस वाइंड फ्लो. त्या वाइंड फ्लो मध्ये तो सर्व्हाइव्ह होऊ शकेल. झाडं झुडपं असतात. जर आपण वाळवंटा प्रदेशात बघा, झुडपं जे असतात ते आकाराने छोटे असतात, जास्त मोठी झाडं नसतात, कारण वाऱ्यामुळे ते तुटू नये, गळून पडू नये, त्याची पानं जाऊ नये, त्यामुळे तो जो भाग असतो तो कसा असतो, टफ असतो आणि आकाराने लहान असतात. बुशी प्लांट असतात, बुशी, त्याला बुशी म्हणतात, झुडपासारखे वृक्ष असतात. त्यानंतर पानांमध्ये काय असतात, सरफेस जो असतो दॅट इज हॅव्हिंग थिकली कवर्ड बाय क्युटिकल. क्युटिकल इज वॅक्सी क्युटिक त्याच्यामध्ये असतात, आणि अशा प्रकारचे चेंजेस प्लांटमध्ये दिसतात. सो वाइंड फॅक्टर इज ऑलवेज इट इज ऑल्सो अफेक्टिंग टू द इकॉलॉजी. इकॉलॉजीमध्ये वाइंड फॅक्टर सुद्धा काय करतात, अफेक्ट करतो. सो व्हॉट हॅपन, ड्यू टू वाइंड देर इज ऑलवेज चेंजेस इन द इकॉलॉजी. इकॉलॉजीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे चेंजेस त्याच्यामध्ये होतात. सो दिस इज अबाउट द वाइंड फॅक्टर.